जागा आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी 128 आणि उमेदवार रिंगणार असणार आहेत 692. म्हणजे 128 जागा, 692 उमेदवार. पिंपरी चिंचवड कोण जिंकणार? अब आएगा मजा. खरं म्हणजे आता उद्या अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध होईल, चिन्ह वाटप होईल आणि प्रचाराचा धुरळा उडायला सुरुवात होईल. उद्या खऱ्या अर्थानं आरोप प्रत्यारोपांच्या तोफा धडाडणार आहेत. आजच अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जबरदस्त हल्ला केलाय. सत्तेची मस्ती, सत्तेचा माज, सत्तेची नशा असे वेगवेगळे शब्द वापरून भाजपला या आरोप प्रत्यारोपांच्या आखाड्यातच जणू इन्व्हाइट केलंय. खरं तर आज महत्वाचा दिवस ठरला तो भाजपसाठी, कारण भाजपनं निवडणूक होण्यापूर्वीच या ठिकाणी आपलं खातं उघडलंय. खरं तर भाजपचा आजचा स्कोर जर म्हटला तर 2 जागा ऑलरेडी पदरात पडल्यात. आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे, प्रभाग क्रमांक 6 म्हणजेच धावडे वस्ती, गुळवे वस्ती या ठिकाणी ब या जागेवरून भाजपचे उमेदवार रवी लांडगे हे बिनविरोध निवडून आले. आणि आज एक बातमी आणखी हाती आली की भाजपच्याच उमेदवार सुप्रिया चांदगुडे या प्रभाग क्रमांक 10 जागा ब येथून बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळं भाजपनं ऑलरेडी 2 जागा आपल्या खिशात घातलेल्या आहेत. मुळात आता प्रश्न हा आहे की भाजप विरुद्ध राष्ट्रवादी, विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, विरुद्ध शिवसेना आणि बाकीचे पक्ष, या सगळ्यांचं रणांगण आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू होणार आहे. पण अजून देखील कोणत्याही पक्षाने 128 पैकी 128 जागा आणि त्याची यादी पिंपरी चिंचवडकरांसमोर मांडलेलीच नाहीये. त्यामुळं उद्या जोपर्यंत अंतिम यादी प्रसिद्ध होत नाही निवडणूक आयोगाकडून, तोपर्यंत नेमका आपल्या प्रभागात उमेदवार कोण हे कळणारच नाही. आता 443 जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये नेमकी कुणी माघार घेतली हे पण नीटसं सांगता येत नाहीये. खरं तर या सगळ्या प्रकारामध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर केवळ पिंपरी चिंचवडमध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये भाजपनं जवळपास 40-45 उमेदवार बिनविरोध केलेले आहेत. त्याच्या पाठोपाठ शिवसेनेचा नंबर लागतो आणि मग अजितदादांच्या राष्ट्रवादीचा. त्यामुळे महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांनी मिळून निवडणुकीपूर्वीच आपल्या उमेदवारांना बिनविरोध कसा आणता येईल यासाठी आजचा संपूर्ण दिवस, कालची रात्र मेहनत घेतली. अर्थात त्या ठिकाणी बिनविरोध करण्यात ते यशस्वी देखील झाले. म्हणजे जवळपास महायुती एकूण 64 जागा बिनविरोध करण्यात यशस्वी ठरली आहे. म्हणजे ती शतकाजवळ जाऊन पोहोचली. आता एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये पिंपरी चिंचवडचा विचार केला तर जागा 128, पण प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी पूर्ण 128 जागा लढेल का, तर तो कुठेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. कारण भाजपचा जर आत्ता विचार केला तर भाजपनं एकूण 28 आयारामांना यावेळी उमेदवारी दिली. 28 वेगवेगळ्या पक्षातून आलेले. त्यामध्ये सर्वात जास्त होते ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून 15 जण ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 7 जणांनी प्रवेश केला. नंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 2 जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमधून 1. अर्थात या ठिकाणी या सगळ्यांना उमेदवारी देण्यात आली. एकूण 28 जण. पण प्रभाग क्रमांक 24 मध्ये थेरगावला जे काही घडलं, म्हणजे ज्या 3 उमेदवारांना भाजपनं एबी फॉर्म दिले होते ते मुदती आधी त्या ठिकाणी आपले एबी फॉर्म सबमिट करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावं लागलं. त्यामध्ये शालिनी गुजर, गणेश गुजर, करिश्मा बारडे यांची नाव आहेत. आता हे 3 अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असले तरी अर्थातच यांना एबी फॉर्म भाजपनं दिले होते. त्यामुळे हात आया पर मुंह ना लगा अशी परिस्थिती यांची झालेली आहे. खरं तर
आता यांना देखील भाजप अर्थातच त्या ठिकाणी बॅकिंग देणारच, कारण की ते भले अपक्ष लढत असले तरी देखील आमचे उमेदवार आहेत म्हणून तर त्यांना एबीपी फॉर्म देऊन त्या ठिकाणी त्यांना आपल्या पक्षात घेतलं गेलं होतं. पण या ठिकाणी मुदती आधी जो अर्ज भरायचा किंवा वेळेत मुदतीच्या वेळेत अर्ज भरायचा असतो तो एबी फॉर्म सबमिटच केला नाही. उरले 25 जण. त्या 25 जणांना उमेदवारी देण्यात भाजप यशस्वी झालंय. अशा वेळी अनेक दिग्गजांचा पत्ता देखील कट झाला. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून जे 15 जण या भाजपमध्ये म्हणजे जे कोणी गेले त्यातल्या 15 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राजू उर्फ शरद मिसाळ हे सलग 3 टर्म निवडून आले, 7, 12, 17. नंतर जालिंदर शिंदे हे 2012 साली निवडून आले होते. अनुराधा गोफणे 12 आणि 17 अशा 2 वेळा त्या नगरसेविका राहिल्या आहेत. नंतर शीतल मासुळकर, नंतर कुशाग्र कदम मंगलताई कदम माजी महापौर ज्या राहिलेल्या आहेत त्या जर आपण पाहिलं तर 86, 97, 2ला त्यांचे पती अशोक कदम निवडून आले होते. 92, 7, 12, 17ला मंगलाताई स्वतः निवडून आल्या होत्या, माजी महापौर देखील राहिलेले आहेत. आता त्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आणि मग त्यांचे सुपुत्र कुशाग्र कदम यांना भाजपनं उमेदवारी दिली. प्रवीण भालेकर हे 2017 मध्ये निवडून आले होते. प्रसाद शेट्टी 2012 मध्ये निवडून आले होते. विनोद नढे हे 17 आणि 12 असे 2दा नगरसेवक राहिलेले आहेत. प्रशांत शितोळे 2, 7, 12 असे 3 टर्म नगरसेवक राहिलेत. श्याम जगताप यांना देखील उमेदवारी दिली आहे. नंतर आशा सूर्यवंशी 7 आणि 12 अशा 2 वेळा त्या निवडून आल्या होत्या. अपर्णा डोके ज्या 2008 ते 2009 या वर्षामध्ये महापौर राहिलेल्या आहेत आणि 3 टर्म नगरसेविका राहिल्या होत्या 7, 12, 17 त्यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. दुर्गा आदियाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उषा वाघेरे म्हणजे संजोग वाघेरे यांच्या पत्नी, माजी स्थायी समिती अध्यक्ष. शिवाय 7, 12, 17 अशा 3 टर्म त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्यांचे पती संजोग वाघेरे हे 92 आणि 2 असे 2दा नगरसेवक झालेत, ते देखील माजी महापौर राहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांचे वडील भिकू वाघेरे पाटील हे देखील महापौर राहिले होते. आता प्रश्न असा आहे की एवढ्या सगळ्यांना भाजपनं म्हणजे आपल्याकडे आयात तर केलंच पण त्यांना उमेदवारी पण दिली. म्हणजेच आपले 2017 मधले जे चेहरे होते त्या चेहऱ्यांना बाजूला करत 2026 मध्ये नवीन चेहरे ऍड केले. अर्थात यासोबतच आणखी नवख्यांना देखील भाजपनं संधी दिलेली आहे. असे आता उरले किती? हे जे मी 28 म्हटलं त्यातले 3 तर अपक्ष म्हणून आता लढतायत. 25 जणांना जे आयात केले होते त्यांना तर उमेदवारी दिलीच. आता उरले 95 जण, अर्थात 95 आणि 5 म्हणजे 100 जण उरले. 128 पैकी हे जे 28 झाले उरले 100. यामधल्या ज्या 5 जागा आहेत त्या त्यांनी आरपीआयला सोडलेल्या आहेत. पण जरी आरपीआयला जागा सोडल्या असल्या, ज्यामध्ये आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवडचे कुणाल वावळकर, धर्मपाल तंतरपाळे, कमलेश वाळके, चंद्रकांता सोनकांबळे ज्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत, मोनिका निकाळजे यांना भाजपनं भले उमेदवारी दिली असली तरी हे सगळेजण कमळ या चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे हे 5ही भाजपचेच झाले. आता उरले 95. हे 95 जे आहेत ते मूळ भाजपचे आहेत आणि त्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे मूळ जर आत्ता पाहिलं तर भाजपकडे 95 हा आकडा मूळचा आहे, 5 आरपीआयचे आणि 25 आयात केलेले आणि 3 जे अपक्ष लढत आहेत. एकंदरीत या सगळ्यांचं जर गणित पाहिलं तर यामध्ये आणखी महत्त्वाचा मुद्दा असा, हे जे 25 जे मी नावं घेतली त्यामध्ये तुम्हाला फक्त मी राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून प्रवेश केलेले सांगतोय. त्यामध्ये मी तुम्हाला उषा वाघेरे, विनोद नडे यांच्यापर्यंत येऊन सांगितलं होतं. नंतर शकुंतला धराडे यांना देखील भाजपनं उमेदवारी दिली आहे, ज्या माजी महापौर राहिलेल्या आहेत. 7 आणि 12ला 2 टर्म त्या नगरसेविका देखील राहिल्या होत्या. नंतर या ठिकाणी शरद पवार पक्षातून भाजपकडे कोण गेलं तर राहुल कलाटे आपल्याला आठवत आहे 4 विधानसभा निवडणुका त्यांनी लढल्या, त्यातली एक पोटनिवडणूक होती. 4ही विधानसभा निवडणुका त्यांनी प्रतिस्पर्धी पक्ष होता भाजप आणि कुटुंब देखील होतं प्रतिस्पर्धी जगताप कुटुंब. त्यांनी लक्ष्मण जगतापांविरुद्ध 2दा निवडणूक लढवली. नंतर त्यांच्या पत्नी म्हणजे लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यानंतर अश्विनी जगताप यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली आणि नंतर लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या विरोधात देखील निवडणूक लढवली. अर्थात पहिली जी निवडणूक होती ती त्यांनी 2014ला लढवली. अर्थात त्यावेळी
त्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला होता. नंतर 2019ला त्यांनी निवडणूक लढवली, ती अपक्ष म्हणून लढवली. नंतर 2023ला त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि 2024ला शरदचंद्र पवार काँग्रेस या पक्षाकडून निवडणूक लढवली. आता हे राहुल कलाटे 2017 मध्ये शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते वाकड या प्रभागातून. आता त्यामुळं त्यांनी प्रवेश केला तो भाजपमध्ये. म्हणजेच 2017चे नगरसेवक होते शिवसेनेचे आणि शेवटची निवडणूक त्यांनी जी विधानसभेची लढवली त्यावेळी ते ज्या पक्षात होते तो पक्ष होता शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता तिथून ते भाजपमध्ये गेले. अर्थात नवनाथ जगताप हे अपक्ष म्हणून याआधी निवडून आलेले आहेत, पण मध्ये त्या ठिकाणी त्यांचा देखील शरदचंद्र पवार पक्षाशी कुठेतरी घरोबा राहिला आणि तिथून मग त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला. नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यातून 7 जणांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. रवी लांडगे ते तर आता बिनविरोध झालेले आहेत. अर्थात हे रवी लांडगेंचं एक वैशिष्ट्य, रवी लांडगे 2017 मध्ये देखील बिनविरोध राहिले होते. ते बिनविरोध निवडून आले, त्यावेळी होते ते भाजपमध्ये. आता त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षपद म्हणून मिळेल 5 वर्षात त्यांना काहीच मिळालं नाही. अर्थात अगदी शेवटच्या वर्षामध्ये त्यांना स्थायी समितीचं सदस्यपद मिळालं, पण शेवटी त्यांनी त्या पदाचा राजीनामाच दिला आणि म्हणजे थोडक्यात ते 6 महिने उपस्थितच राहिले नाहीत तर त्या व्यक्तीचा राजीनामाच ग्राह्य धरला जातो. शेवटी त्यांनी विधानसभेसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. काही दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी अजित पवारांशी देखील संपर्कात ते राहिले, पण शेवटी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला की विधानसभेची उमेदवारी मिळेल म्हणून भोसरी मतदारसंघातून. पण ती विधानसभेची जागा सुटली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला. त्यामुळे तिथे देखील त्यांचा भ्रमनिरास झाला. शेवटी हो नाही करता 2026ला पुन्हा एकदा निवडणूक लागली, ती महापालिकेची. मग रवी लांडगेंनी पुन्हा एकदा घरवापसी केली. अर्थात रवी लांडगेंनी नुसती घरवापसी केली नाही, घरवापसी केल्यानंतर ते भाजपमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी त्यांनी अर्ज तर भरला, पण ते बिनविरोध निवडून आले. आता खरं तर रवी लांडगे बिनविरोध दुसऱ्यांदा झालेले आहेत. अर्थात अंकुश लांडगे यांचे ते पुतणे आहेत आणि अंकुश लांडगे यांचं कार्य पिंपरी चिंचवडकरांना ठाऊक आहेच. त्यांच्या पत्नी आशाताई देखील आधी नगरसेविका राहिलेल्या आहेत, अंकुश लांडगे नगरसेवक राहिलेले आहेत आणि रवी लांडगेंनी त्यांच्याच कार्याचा राजकीय वारसा घेऊन पुढे वाटचाल करायला सुरुवात केली. पण 2017ला ते बिनविरोध निवडून आले आणि आता देखील ते बिनविरोध झाले. ही बातमी ताजी असतानाच आज एक अचानक बातमी आली, ती म्हणजे प्रसिद्ध उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या भाऊजय सुप्रिया चांदगुडे या आता बिनविरोध निवडून आलेले आहेत. खरं तर त्यांचे पती मंगेश चांदगुडे हे 2007 मध्ये नगरसेवक राहिले होते. सुप्रिया चांदगुडे खरं म्हणजे मागच्या वेळी 2017ला प्रभाग क्रमांक 10 मधून उभ्या राहिल्या होत्या, पण त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला. 9333 मतं त्यांनी मिळवली. पण या ठिकाणी आता खरं तर सुप्रिया चांदगुडे देखील बिनविरोध म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळं भाजपनं खरं तर आता बाजी मारली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 2 जण या ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. अगदी पुण्यात शेजारी देखील तिकडे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील 2 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत, राजापुरे आणि श्रीकांत जगताप, मंजुषा राजापुरे आणि श्रीकांत जगताप. त्यामुळं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 2-2 ठिकाणी बिनविरोध उमेदवार केलेले आहेत. आता या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की इथे बाकीच्या पक्षांचं काय. खरं तर इतर पक्षांनी देखील भाजपसारखी आपली यादी पुढे आणलेली नाही. जर आपण अजित पवारांच्या पक्षाचा जर विचार केला तर अजित पवार पक्षामध्ये देखील इनकमिंग झालेला आहे. थोडंसं मी आधी भाजपचं थोडंसं राहिलेलं तो विषय संपवतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रवी लांडगे, शिवानी नरळे, मिनल यादव, ऐश्वर्या बाबर, अमित गावडे, संजय काटे, रीटा सानप यांना देखील भाजपनं उमेदवारी दिली. काँग्रेसमधून खरं तर काँग्रेसचे शहराध्यक्ष त्यांचे बंधू सद्गुरू कदम यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना देखील उमेदवारी मिळाली. कैलास कदम यांनी शहराध्यक्ष पदाचाच राजीनामा दिला आणि खरं तर हा सगळा प्रकार जो काही चालू आहे याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये देखील काही जणांनी म्हणजे प्रवेश केला, एंट्री केली. त्यामध्ये अगदी भाजपचे मोहरे आपण ज्याला म्हणू संदीप वाघेरे
यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी प्रवेश केला, कारण की तिकडे संजू वागेरे, उषा वागेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. सीमा सावळे, प्रमोद कुटे, अश्विनी जाधव, नेताजी काशीद, रुपाली अल्लाट यांनी प्रवेश केला. त्या ठिकाणी या सगळ्यांना उमेदवारी देखील मिळाली. नेताजी काशीद यांच्या पत्नी साधना काशीद यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. खरं तर या सगळ्यांमध्ये आपण पाहिलं तर राष्ट्रवादीची आत्ता अशी परिस्थिती आहे की प्रभाग क्रमांक 26 मध्ये अजून त्यांनी नावं घोषित केलेली नाहीत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये ते 3 जागा लढत आहेत आणि उरलेल्या जागा बाकीच्या म्हणजे 123. इतर पक्षांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बाकीच्या पक्षांना किती जागा त्या लढतायत आणि त्याच्यावर ते ठाम राहत आहेत याचं जर आत्ता आपण पाहिलं तर उद्याच त्याचं चित्र क्लिअर होईल, जेव्हा निवडणूक आयोगाकडून ही सगळी यादी प्रसिद्ध होईल. खरं तर आत्तापर्यंत जो काही आकडा आपण म्हणूयात ज्याला, जो शिवसेना किंवा आपण परवाच मावळचे लोकप्रिय खासदार आप्पा बारणे यांचा इंटरव्ह्यू केला होता, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आम्ही किमान 70 जागांवर तरी या ठिकाणी लढणार आहोत. आता प्रत्यक्षात उद्या कळेल की किती जागा. मनसे 17 जागा लढतीये, आप 35 जागा लढत आहेत, काँग्रेस 56 जागा लढते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 58 जागा लढत आहेत. अर्थात हे आकडा टेंटेटिव्हली, कारण की अजून कोणीच व्यवस्थित यादी बाबा हे आमचे उमेदवार आहेत असं काहीच घोषित केलेलं नाही. त्यामुळे ते उद्याच अंतिम यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हा ते कळेल की कोण कुठल्या पक्षाकडून लढतंय. म्हणजे मुळात जर आता पाहिलं तर भाजप आत्ता बिनविरोध करून भाजपला आता 118 जागा आहेत, ज्या 118 जागांवर आपले उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातून निवडून आणायचे. आता या सगळ्या प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडमध्ये एक वेळ अशी होती की भाजप शिवसेना युती होईल, 2 राष्ट्रवादी काही एकत्र येणार नाहीत, येता येता राहिल्या. तसंच भाजप शिवसेना देखील येता येता राहिलं आणि युती तुटली, आघाडी तुटली. इकडे मात्र 2 ठाकरे बंधू जे आहेत त्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या जोडीला आणखी काही बाकीचे घटक पक्ष असतील. पण मुळात यंदाची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार आहे, कारण 128 जागांमध्ये मुळात भाजपनं तसं म्हटलं तर सर्वच जागा लढवलेल्या आहेत. म्हणजे स्वबळाचा नारा दिला खरा, आपल्याला सगळ्या जागा लढवता कशा येतील यासाठी शिवसेनेला तिकडं अगदी देऊ 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 युती करू करू असं म्हणत म्हणत खेळवलं. आणि नाही म्हटलं तरी शिवसेनेला 2 आकडी जागा द्याव्या लागतील, तर मग आपला अबकी बार सोपार कसा होणार. तिकडे आरपीआय तर आपला मित्र पक्ष आहे, त्याला देखील एक 7-8 आकडा सन्मानजनक आकडा द्यायला हवा. त्यामुळे त्या ठिकाणी आरपीआयला नाही हो करत 5 जागा तर मिळाल्या. पण आता त्या 5 जागा जर आपण आरपीआयला देतोय तर वरच्या जागा उरलेल्या 23 जागा जर शिवसेनेला द्याव्या लागल्या तर आपलं काय, अबकी बार सोपारचं काय करायचं. आता खरं तर अप्पा बारणेंनी सांगितल्यानुसार आधी त्या ठिकाणी 29 जागा मागण्यात आल्या, नंतर 16 वर आलं, 13 वर आलं, शेवटी 12 वर घोडं अडलं, 10 पर्यंत तरी आलं, पण तेही काही घडलं नाही. त्यामुळं त्याच वेळी खरं म्हणजे भाजपनं ठरवलं होतं की शिवसेनेच्या वाट्याला काहीच द्यायचं नाही, उरलेल्या जागा आपण लढायच्यात. आणि आरपीआय जे आहे ते तर आपल्याच चिन्हावर लढणार आहेत. त्यामुळे उद्या ते जरी निवडून आले तरी तो भाजपचाच उमेदवार निवडून आलाय, म्हणजे भाजपचाच नगरसेवक म्हणून गणला जाणार आहे. त्यामुळे मुळात भाजपनं खरं तर अगदी सुरुवातीपासून जो नारा दिला होता अबकी बार सो पार, तो खरा ठरवण्यासाठी भाजपनं या सगळ्या खेळ्या केल्या. आता 128 जागांपैकी जे काही 3 मतदारसंघ आपण म्हणतो विधानसभा मतदारसंघ, पिंपरी आहे, भोसरी आहे, चिंचवड आहे, या ठिकाणी म्हणजे आमदार पण आहेत. आता पिंपरीमध्ये भले विधानसभेमध्ये त्यांचा आमदार नसेल भाजपचा, त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे अण्णा बनसोडे आहेत, पण अमित गोरके विधान परिषदेवर आहेत, शिवाय उमा खापरे त्यांच्या जोडीला आहेत. आजच त्यांच्याच पिंपरी प्रभाग क्रमांक 10 मधून पिंपरी विधानसभा मतदारसंघातल्या सुप्रिया चांदगुडे यांना बिनविरोध करण्यात अमित गोरके यांची निश्चितच मोठी भूमिका असणार आहे. तिकडं प्रभाग क्रमांक 6 मधून रवी लांडगे बिनविरोध झाले, भोसरी मतदारसंघात तो प्रभाग येतो, त्यामुळे तिकडे महेश लांडगेंची भूमिका महत्त्वाची ठरली. आता प्रश्न हा आहे की या ठिकाणी चिंचवडमधून शंकर जगताप आपल्या चिंचवडच्या प्रभागामध्ये जे काही म्हणजे थोडक्यात ज्या एकूण प्रभाग येतात 13 प्रभाग येतात त्यातून किती नगरसेवक निवडून देत आहेत, ते किती जबाबदारी, खरं म्हणजे प्रत्येकाने एक जबाबदारी निश्चित केलेली असणार, त्यावर त्यांचा तो लेखाजोखा असणार आहे. इकडे उमा खापरे आणि अमित गोरके पिंपरीतून किती नगरसेवक निवडून देत आहेत आणि
महेश लांडगे तिकडे भोसरीतून किती नगरसेवक निवडून देत आहेत. आता खरं तर पिंपरीमध्ये 7 प्रभाग आहेत, तिकडे भोसरीमध्ये 12 प्रभाग आहेत. या सगळ्या प्रभागांची जी समीकरणं आहेत ती समीकरणं खरं तर प्रत्यक्ष पिंपरी चिंचवडकर नेमके आता काय करतायत, कोणत्या उमेदवाराला साथ देतायत, हे प्रत्यक्ष आपल्याला 15 तारखेलाच त्या ठिकाणी मतदानाच्या वेळी समजणार आहे. आणि 16ला तर फैसलाच होणार आहे की पिंपरी चिंचवड नेमकं कुणाचं. पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार की राष्ट्रवादी सत्ता खेचून आणणार. अर्थात महाविकास आघाडीचं देखील काही सांगता येत नाही, कारण की त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, तर आता काँग्रेस देखील सेपरेट लढते, त्यामुळे महाविकास आघाडी राहिली का हा देखील प्रश्न उपस्थित होतो. तिकडे रासप महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष देखील निवडणूक रिंगणात आहे, वेलफेअर ऑफ इंडिया निवडणूक रिंगणात आहे, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी निवडणूक रिंगणात आहे, नंतर बहुजन समाज पक्ष निवडणूक रिंगणात आहे, वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात आहे, रिपब्लिकन सेना निवडणूक रिंगणात आहे, स्वराज्य शक्ती सेना निवडणूक रिंगणात आहे. असे बरेचसे पक्ष आहेत जे या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आता प्रत्यक्ष उद्या अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात होणार आहे. आता मला अगदी जाता जाता तुम्हाला एकच सांगायचं की खरं तर उद्यापासून पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या PCMC न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला आणखी वेगळ्या पद्धतीनं राजकीय अपडेट्स मिळणार आहेत. प्रत्यक्ष उमेदवार पाहायला मिळणार आहेत, ते काय बोलतायत विकासावर, त्यांचं विजन काय आहे ते देखील तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि शिवाय या जोडीला जनतेशी देखील संवाद साधायला आम्ही येणार आहोत. PCMC न्यूजची टीम जशी 32 प्रभागांमध्ये फिरून आली, 32 प्रभागातल्या 375 उमेदवारांच्या आम्ही मुलाखती घेतल्या, त्यातल्या 138 जणांना विविध पक्षांनी उमेदवारी दिल्या. भाजपकडून 30 जणांना तर राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेस या पक्षाकडून 25 जणांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळं विविध राजकीय पक्षांनी PCMC न्यूजच्या या पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमावर मोहर उमटवली आहे. आता उद्या आम्ही एका नव्या ढंगात, नव्या रूपात, नववर्षाच्या नव्या वेगळ्या रंगामध्ये येणार आहोत आणि तो विषय आहे PCMCची सवारी. खरं तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा प्रोमो पाहिलेला आहे. या PCMCच्या सवारीतून आम्ही शक्य तितक्या प्रभागामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या ठिकाणी जाऊन नेमकी हवा कुणाची हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जनतेशी देखील संवाद साधणार आहोत, उमेदवारांशी देखील संवाद साधणार आहोत. शिवाय त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टुडिओमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मुलाखती पाहायला मिळतील, चर्चासत्र ऐकायला मिळतील. पिंपरी चिंचवडचा धुरंधर कोण हा सगळा फैसला आता खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडकरांच्या हाती आहे. त्यामुळे आता निकाल 16 जानेवारीला फैसला आहे, तो फैसला पिंपरी चिंचवडकरांच्याच हातात आहे. 692 उमेदवारांचं भविष्य 15 जानेवारीला EVM मशीनमध्ये त्या ठिकाणी खरं म्हणजे बंदिस्त होईल आणि 16 जानेवारीला जेव्हा पेटारा उघडेल तेव्हा कळेल की पिंपरी चिंचवडचा खरा धुरंधर नेमका कोण आहे. अर्थात मग उद्या माझ्यासोबत, माझ्या टीमसोबत PCMCच्या सवारीत बसूया, पिंपरी चिंचवडमध्ये फिरूया, जनतेचा कौल जाणून घेऊया. पाहत रहा PCMC न्यूज. आणि हो, PCMC न्यूजला लाईक, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. PCMC न्यूज पिंपरी चिंचवडमधलं पहिलं लाईव्ह डिजिटल लाईव्ह चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.